संविधान खतरे में है असा खोटा नॅरेटिव्ह बनवणाऱ्या काँग्रेसने 1952च्या निवडणुकीत खुद्द संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खोटेपणा करून निवडणुकीत पाडले। मैंने सुना है डॉक्टर भीमराव अंबेडकर मुंबई से खड़ा हो रहा है, देखो वो किसी भी हालत में जीतना नहीं चाहिए। काही मतभेदांमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरूंच्या मंत्रिमंडळातून तडकाफडकी राजीनामा दिला होता। याचे उट्टे नेहरूंनी संविधानकारांना 1952च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत करून काढले। काजरोळकर, अहो आधी तोंड गोड करा बरे माझे। पंडितजींचा निरोप घेऊन आलोय। यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला तुम्हाला याच मतदारसंघातून निवडणुकीस उभे करावयाचे आहे। अहो पण डॉक्टर, आता पण बिन सोडा बरे। हे बघा, तुम्हास निवडून आणावयाची जबाबदारी काँग्रेस पक्षाची। या निवडणुकीत काँग्रेसने संविधानकारांविरोधात त्यांचे पीए नारायण सदोबा काजरोळकर यांना फितवले व मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून उभे करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पराभूत केले। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या विद्वान व्यक्तिमत्वाला नेहरूंनी बिनविरोध निवडून आणायला हवं होतं, पण मनाचा मोठेपणापेक्षा त्यांनी कोतेपणा दाखवला। इतकंच नाही तर 1954च्या भंडारा पोटनिवडणुकीत देखील काँग्रेसने संविधानकारांना पराभूत केले आणि आज तेच लोक ज्यांनी देशावर आणीबाणी लादून संविधानाची हत्या करण्याचा प्रयत्न केला। भाइयों और बहनों, राष्ट्रपति जी ने आपातकाल की घोषणा की है। ते संविधानाच्या गप्पा मारतायत। विरोधाभास म्हणजे ज्या नेहरूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाणून बुजून पाडलं, ज्या काँग्रेसने देशावर 70 वर्ष राज्य करून ब्युरोक्रेसीमध्ये दलित आदिवासींना सामावून घेतलं नाही, त्याच नेहरूंचा नातू वर्तमानात IAS ऑफिसर दलित व आदिवासी का नाहीत असा प्रश्न विचारत फिरतोय। यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा।